निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेल याला भोवलं. छत्रपती संभाजीनगरमधील अनधिकृत घरावर पालिका प्रशासनाची तोडक कारवाई. मतीन पटेलच्या अनधिकृत कार्यालयावर देखील कारवाई. निदा खानला लपवलेल्या नारेगावातील घरावर देखील पालिकेची बुलडोझर कारवाई. मतीन पटेलच्या 9 अनधिकृत बांधकामांवर कारवाई. नीट पेपर फुटी प्रकरणात शुभम खैरनार सीबीआयच्या अटकेत. नाशिक पोलिसांकडून ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्रीच मुंबईकडे रवाना. शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता. नाशिक पोलिसांची 2 पथकं शुभम खैरनारच्या घरी. नीट पेपर फुटी प्रकरणी तपासाला वेग. मात्र तपास सीबीआयकडून सुरू. शुभमच्या भावाची चौकशी सीबीआयनं केल्याचं नाशिक पोलिसांचं स्पष्टीकरण. नीट परीक्षेचा पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे हरियाणातील गुरुग्रामपर्यंत. खेडा खुरमपूर गावातून यश नावाचा तरुण ताब्यात. यश हाच मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय. बोंदो अशा प्रकरणात रुपाली चाकणकर यांना आता ईडीचं समन्स. उद्या चौकशी होणार. समता पतसंस्थेतील बनावट खाती, आर्थिक व्यवहार या सगळ्या संदर्भात होणार ईडीकडून चौकशी. बोंदो खरातचा सिन्नर पोलिसांनी घेतला ताबा. जगदंबा पतसंस्थेतील बनावट खातं आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई. आज सिन्नर कोर्टात हजर केलं जाणार. अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्कासह 2 कोटींचा दंड भरावा लागणार. महसूल मंत्र्यांकडे अपील करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी. तर मुद्रांक शुल्कात सवलतीची मागणी फेटाळली. पंतप्रधानांच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री शिंदेंचा प्रतिसाद. एकनाथ शिंदेंकडून इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू. शिवसेनेचे मंत्री देखील आता इलेक्ट्रिक कार वापरणार. पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमी. आवाहन प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः घेतला पुढाकार. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पार पडणार बैठक. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनानंतर महत्त्वाची बैठक. शिकूया एआयची क्रांती. चला करूया MSCIT.